भंडाऱ्यामध्ये खासगी पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 16 प्रशिक्षणार्थींची नुकत्याच झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेत निवड झाली। निवड झालेल्या उमेदवारांचं प्रशिक्षक आणि पालकांनी अभिनंदन करत मिठाई वाटप केलं। यावेळेला डीजेच्या तालावर या युवकांनी ठेका धरत गुलाल उधळत जल्लोष केला। आमचे प्रतिनिधी शशिकांत भोयर यांनी या सगळ्याचा आढावा घेतलाय, पाहूया। भंडाऱ्यातील एका खाजगी कोचिंग क्लासेसचे 16 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पोलीस भरतीमध्ये लागलेले आहेत। नुकताच त्यांचा परीक्षेचा निकाल जाहीर झालाय आणि आज ते या परिसरात मोठा जल्लोष करतानाचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत जे पोलीस भरतीमध्ये निवड झाले आणि भविष्यातले पोलीस देखील आहेत महाराष्ट्रातले। काय सांगाल, काय आनंद आहे आणि कसं वाटतंय या निवड झाल्यानंतर? आनंद सर खूप आहे। फक्त एवढंच मला सर्वांना सांगेन की म्हणजे जे आपला प्रयत्न कधी सोडा नको, कारण मी 2017 पासून प्रॅक्टिस करत आहे आणि कधी म्हणजे हार नाही मानली। कंटिन्यू प्रयत्न करतो सतत। मी 2024 पासून तयारी करत आहे। 12वी नंतर मी लगेच पोलीस भरतीची तयारी सुरू केली होती। आता 2 वर्षानंतर माझे सिलेक्शन झाले। किती वेळ प्रयास करत होते? ग्राउंडवर किती काम करत होते? आम्ही 2 टाइम ग्राउंड करत होतो, एक टाइम सकाळी आणि एक टाइम दुपारी, आणि आमचे 8 ते 12 पर्यंत क्लासेस आहेत। आम्ही रेग्युलर क्लास करत होतो, रेग्युलर ग्राउंड करत होतो, त्याचेच फळ आम्हाला मिळतं। निश्चितच या अकॅडमीच्या वतीने जवळपास या वर्षीच्या या निवड सिलेक्शन मध्ये 16 विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याने एक मोठा आनंद आज भंडारा जिल्ह्यात पाहायला मिळतो आहे। त्याचे चित्र या ठिकाणी नृत्य करून, जल्लोष करून हे युवक साजरा करत आहेत। शशिकांत भोयर, लोकशाही मराठी, भंडारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।